हाय गाईज, तर मी आज चाललेली आहे कोल्हापूरपासून 12 किलोमीटर असणारं कण्हेरी मठ येथे. तिथे पोचल्यानंतर आम्ही आत गेलो. झाडाच्या मधोमध असणारी महादेवांची पिंडी पाहिली, नमस्कार केला. पुढे निघालो तर आणखी एक महादेवांची मोठी मूर्ती दिसली. हे आहे तिथलं गार्डन. भगवा पाहिला की खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर आम्ही कोरीव काम पाहायला गेलो. खूप भारी काम केलं होतं. चला तर मग आता सिद्धगिरी म्युझियममध्ये काय आहे ते पाहूया. आतमध्ये गेल्यानंतर एक छानशी गुहा होती. त्या गुहेमध्ये त्यांनी खूप भारी भारी असं मूर्ती बनवल्या होत्या. खूप भारी क्रिएटिव्हिटी होती. हे सर्व पाहत आम्ही गुहेच्या बाहेर कधी पडलो आम्हाला समजलं नाही. आणि त्याच्यानंतर आणि एक शेतातील क्रिएटिव्हिटी त्यांनी बनवली होती. पूर्वीच्या काळी कशी शेती केली जायची वगैरे सगळं. शहरीकरणामुळे लुप्त होणारं ग्रामीण जीवन इथं पाहायला मिळतंय. गाव हे गावच असतं. गावाची सर कोणत्याच शहराला वगैरे येत नाही. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जींच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, मानसांनी मानसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी इथं केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी खेळायला पण खूप भारी वातावरण आहे. या सर्व गोष्टीतून काहीतरी शिकण्यासारखं आहे. विसरत चाललेलं ग्रामीण जीवन काय असतं हे चित्रीकरणाद्वारे त्यांनी दाखवलेलं आहे. तुम्ही इथं नक्की व्हिजिट करू शकता. खूप अप्रतिम असं पाहण्यासारखं आहे. इथं फीज वगैरे घेतली जाते. लहान मुलांसाठी वेगळी, मोठ्या लोकांसाठी वेगळी. काहीतरी नवीन पाहायला सर्वांनाच आवडत असतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू.